नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट कपड्यावर योग्य पद्धतीने कशी बाही कटिंग करायची हे आपण बघूयात। तर मी इथे सर्वात आधी 4 फोल्ड मध्ये मी कपडा ठेवून घेतला, म्हणजे दोन्ही बाह्या आपल्याला एक साथ कटिंग करायची आहे। ठीक आहे, तर मी काय करते, सर्वात आधी ती सरळ लाईन ओढून घेते। ही लाईन मी कशासाठी ओढलेली आहे की तुमचं जेणेकरून जर फॅब्रिक खाली वरी असेल त्याच्यामुळे मी इथे सरळ लाईन ओढून घ्यायची आहे, तुम्हाला सुद्धा ओढायची आहे। आता आपल्याला सर्वात आधी बाहीची उंची मोजायची। तर जिथून आपली बाही जॉईंट होते तिथून बाहीची उंची मोजायची। 5 इंच इथे माझ्या बाहीची उंची आलेली आहे। तर आता आपल्याला तयार 5 इंच पाहिजे, तर घ्यायचं आहे 5.5 इंच, अर्धा इंच मार्जिन वाढून घ्यायचं आहे। आणि जिथे मार्जिन आलं तिथे अशी स्केल पट्टी ठेवून सरळ एक लाईन ओढून घ्यायची आहे। एकदम सोपी पद्धत आहे। अगदी तुम्ही नवीन जरी बघत असाल तरी पण तुम्हाला सहज समजेल। या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती देत आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यानंतर बघा, दंडघेर मोजून घ्यायचा। दंडघेर मोजण्यासाठी बाही करायची उलटी आणि अशा पद्धतीने दंडघेर मोजायचा। इथे माझा दंडघेर आलेला आहे 6 इंच आणि एक लाईन सुद्धा कमी करायची नाही। त्यानंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतली इथपर्यंत। आता काय करायचं हे बघा, अशा पद्धतीने टेप ठेवायचा, 2.25 इंचावर मार्जिन करायचं। हे बघा 2 इंच 2 लाईन। तर हे तुमच्या मार्जिनवर, म्हणजे तुमच्या ब्लाउजला तुम्हाला आर्महोल किती म्हणजे किती कपडा पाहिजे याच्यावर डिपेंड करतं। तर हे बघा, इथे मी 2.25 इंचावर मार्जिन घेते, तर आपला 2.5 इंचाचा कपडा आहे खाली। तर बघा आता हा किती आला, 3.5, म्हणजे दोन्हीकून अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार, म्हणजेच राहिला 2.5 इंच बरोबर। तुम्हाला जर एखादा कस्टमर म्हणतो की मला हे जागा थोडी जास्त पाहिजे, तर तुम्ही 2.25 न घेता 2 इंच घ्या, म्हणजे तुमचा बाहीची बाजू शिल्लक होईल। आलं लक्षात। आता जिथे मार्जिन आलं आपलं, बघा 2.25 इंचावर मी मार्जिन केलं, तर आता काय करायचं, इथे सरळ एक लाईन ओढून घ्यायची। ओढली। आता मी इथे घेते दंडघेर। तर हा किती आला आहे आपला दंडघेर, 6 इंच, एक लाईन दंडघेर आला, 1 इंच मार्जिन वाढून घ्यायचं। ठीक आहे, आणि त्यानंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं। हे बघा, आता इथे टेक्निक बघा, 1 इंच जे मार्जिन वाढून घेतलं आपण, त्याच्यामध्ये तुमची बाही एक नंबर, म्हणजे एकदम व्यवस्थित बसेल, परफेक्ट बसेल। या पद्धतीने तुम्ही एकदा कटिंग करून बघा आणि नंतर मला कमेंट करून सांगा। 2 इंचावर मी मार्जिन करून घेतलं, त्यानंतर बाहीला आकार देऊन घ्यायचा। या पद्धतीने बाही कटिंग केल्यावर तुम्हाला बाही सुद्धा कमी पडणार नाही। जर तुम्ही नवीन असाल तर काय करायचं, मी 1 इंच जिथे आर्महोल वाढवलं तिथे तुम्ही 1.5 इंच वाढवा, जर अगदीच नवीन असेल, तुम्हाला कपडा जर कमी पडत असेल तर। ठीक आहे, त्यानंतर हे बघा, आर्महोल आकार देऊन घेतला आणि हा आर्महोल आकार सुद्धा आपल्या 1 इंचाला 2 लाईन कमी, म्हणजे 1.25 इंच हा आर्महोल आकार आला पाहिजे। अर्धा इंचाच्या वरी आणि 1 इंचाच्या कमी, म्हणजेच आपला आर्महोल आकार सुद्धा फ्रंट भागाचा व्यवस्थित आलेला आहे। ठीक आहे, आता मी काय करते, कटिंग करून घेते। इथे ज्या पद्धतीने आपण मार्जिन केलं त्याच पद्धतीने कटिंग करून घेते। असेच तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता मला सपोर्ट करा। ठीक आहे, जेवढं तुमचं चॅनलला लाईक येईल, सबस्क्राईब येईल, तेवढा माझा उत्साह वाढेल आणि तेवढ्याच झपाट्याने तुम्हाला टेक्निकबद्दल माहिती भेटेल। ब्लाऊजच्या रिलेटेड सगळं पूर्ण जे बेसिक आहे ते तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। ठीक आहे, तर बघा आता आपली बाही कटिंग झाली। धन्यवाद।